शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि या प्रवेश झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच विदर्भामध्ये यवतमाळमध्ये येऊन कार्यकर्त्यांसोबत जाहीर सभा घेतली। त्या सभेमध्ये जे खासदार आहे संजय देशमुख यांच्यावर टीका केली। आपल्यासोबत संजय देशमुख स्वतः आहे। भाऊ, तुमच्यावर एक व्हिडिओ क्लिप दाखवली, आईची शपथ घेतली आणि तरी शिवसेना सोडायची नाही असं आईने सांगितलं असताना तरीसुद्धा शपथ नाही, म्हणजे ते जो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ जो दाखवला त्यानं चुकीचं प्लीट केलेलं आहे। तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण ऐका। त्याच्यामध्ये जेव्हा उद्धव साहेबांनी मला त्या ठिकाणी बोलावलं आणि बोलावल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षाची तिकीट घ्या आणि काही मंडळी या जिल्ह्यातील सुद्धा माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितल्यानंतर मी उद्धव साहेबांना भेटायला गेलो होतो। उद्धव साहेबाला भेटायला गेल्याच्या वेळेस मी माझ्या स्वतःच्या आईला विचारलं की कोणताही व्यक्ती, आपल्या घरातला व्यक्ती एखाद्या पक्षात प्रवेश करत असेल तर घरच्या लोकांना विचारणारच आहे। तर मी माझ्या आईला त्यावेळेस विचारलं की मी या पक्षात जाऊ का, तर त्यांनी सांगितलं की आता तिथून लोक नाही आहे तर तू जा, काही हरकत नाही। शपथेचा आणि याचा काही प्रश्न येत नाही। चुकीचं प्लीट करणं हे चुकीचं आहे। जे वास्तविकता, व्हिडिओ खरा आहे, व्हिडिओबद्दल नाही, व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका। त्याच्या शपथीचा प्रश्नच नाही, शपथ कुठं घातली नाही, कोणते प्रश्न नाही। फक्त मी माझ्या आईला विचारलं की मी जाऊ का, तर त्याने सांगितलं जा। त्यांनी एक भाषणात एक आरोपही असा केला की जेव्हा 2022ला शिंदे साहेबांनी हे केलं होतं, 45 आमदार फुटले होते, तेव्हा 50 खोके हे आमदारांचे भाव होते। आता खासदारांचे किती असतील हे तुम्हीच विचार करा म्हणतात। नाही, आता ते काय बोलतील, याला काय त्याच्यावर उत्तर देणं काही मी संयुक्तिक वाटत नाही। आता प्रत्येकजण आरोप प्रत्यारोप हे चालणारच आहे। हा काही सोपा थोडा विषय राहिलेला नाही। कोणी काही म्हणते, कोणी काही म्हणते, त्याच्याकडे लक्ष न देता आपण ज्या कामासाठी त्या ठिकाणी गेलेला आहो, विकासाच्या मुद्द्यावर मी एकटा खासदार नाही गेलो, 6 खासदार गेले। मागच्या वेळेस जे मंत्री होते मंत्र्यासहित लोक गेले। याच्यावरून सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। लोकांवर आरोप करण्यापेक्षा आपल्या काय चुका आहे याची जाणीवसुद्धा पक्षांनी ठेवली पाहिजे। संजय राऊत साहेब वारंवार बेछूट एकदम गलिच्छ आरोप करत राहतात, तर हे दिवसेंदिवस शिवसेना कमजोर होत चाललेली आहे। याची वस्तुस्थिती आज यवतमाळमध्ये आणि वाशिममध्ये दिसून आलेली आहे। या दोन्ही सभा तुम्ही जर पाहिल्या आणि या दोन्ही सभेचे लोक तुम्ही पाहिले तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये वणीचे लोक त्या ठिकाणी, चंद्रपूर मतदारसंघात लोकसभेचे लोक होते, उमरखेडचे लोक त्या ठिकाणी होते, इकडे वाशिममध्ये रिसोड आणि मालेगाव तिकडचे लोक होते। म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की दिवसेंदिवस जनाधार या गोष्टीमुळेच कमी होऊन राहिला की तुम्ही आरोप करता, तुम्ही ग्राउंडवर उतरत नाही, ग्राउंडवर लोकांसाठी भांडत नाही, कार्यकर्त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहत नाही। या सर्व गोष्टी आहे। तुमचं म्हणणं आहे की जी आज सभा झाली त्याच्यामध्ये यवतमाळ आणि वाशिम लोकसभेचे लोक नव्हते? नाही, लोक होते, यवतमाळ वाशिमचे होते। जर एवढा विरोध, जर प्रचंड विरोध ज्या पद्धतीनं ते सांगून राहिले त्या पद्धतीचा विरोध असता तर लोक ओसांडून तिकडे वाहले असते, इतके प्रचंड प्रमाणात लोक आले असते। चंद्रपूर लोकसभेच्या मतदारसंघातले लोक आणायची गरज नाही ना। जर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची सभा आहे तर मग चंद्रपूर लोकसभा, वणी लोकसभेचे लोक कशाला गाड्या पाठवून आणले तुम्ही? आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी तिथं तिची स्थिती पाहिलेली आहे, काय प्रतिसाद होता आणि काय नव्हता। ते एक आरोप अजून केला आहे तुमच्यावर की 2 वर्ष तुम्ही खासदार होते तर किती वेळा खासदार तुमचा भांडला, शेतकऱ्यांसाठी, हमी भावासाठी कधी भांडला का? म्हणजे थेट आरोप केला आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी कधीच रस्त्यावर आले नाही। शेतकऱ्याचा मोर्चा आम्ही काढला, त्याच्यानंतर माझी सभागृहातली उपस्थिती ही 100% आहे। 100% उपस्थिती आहे माझी सभागृहातली। आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात यवतमाळ वाशिमच्या जनतेला माहीत आहे की शेतकऱ्याच्या संदर्भात मी किती वेळा आवाज उठवला आणि किती वेळा त्या ठिकाणी भाषण केले। आणि ते भाषण तर सार्वजनिक आहेत, यूट्यूबवर आहे, प्रत्येक ठिकाणी आहे। कारण शेतकऱ्याच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे। आम्ही सत्तेत नसल्यामुळं पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाला नाही। वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प अजून पूर्ण झाला नाही, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी आहे। या सर्व गोष्टी, विकासात्मक गोष्टी करण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे। हा काही निर्णय मी वैयक्तिक घेतला नाही, सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि सर्वसामान्य जनतेलाही सुद्धा विश्वासात घेऊन हा निर्णय झालेला आहे। आणि लोकांनीच आम्हाला सांगितलं की काही हरकत नाही, तुम्ही असा निर्णय घेतला पाहिजे।
सर्व खासदार जे आहेत 9 पैकी 6 गेले, आमदार पण जाणार अशी चर्चा रंगते आता. नाही, हे असंच चाललं तर हे असं घडामोडी होणार. आता हे असंच जर चाललं, हे एक चुकीचे आरोप करणं, चुकीच्या गोष्टी करणं, चुकीच्या बाबतीत सांगणं. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की आपल्याला नगरपालिकेच्या संदर्भात तुमच्या सभा आवश्यक आहे. आपल्याला नगरपालिका पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही फिरलं पाहिजे. तुमची तब्येत ठीक नसेल तर आदित्य साहेबांनी त्या ठिकाणी फिरलं पाहिजे. पण कोणी फिरकलं नाही. पूर्ण उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मग कसे लोक तुमच्या याच्यामध्ये राहतील आणि कसं तुम्ही जर बॅकिंगच देत नसाल, तुम्ही जर पाठीमागच उभं राहत नसाल तर लोकांनी तर मोठ्या आशेने निवडून दिलेलं आहे. लोकांना प्रत्येकाला असं वाटतं की आपला विकास झाला पाहिजे, आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये रेल्वे आली पाहिजे, या ठिकाणी उड्डाणपुलाचे कामं झाले पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आहे. या सर्व गोष्टी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहोत आणि हे पाहतो तेव्हा ग्राउंड लेवलची परिस्थिती वेगळी आहे आणि तुम्ही वरून ज्या गोष्टी करता ते वेगळ्या आहेत. काय करायला पाहिजे उद्धव ठाकरेने असं तुम्हाला वाटतं? नाही, मी एवढा मोठा नेता नाही की उद्धव साहेबांना सजेशन देऊ. मी तेवढा मोठा नेता नाही, परंतु जी वास्तविकता आहे ती मी तुम्हाला सांगितलं. एक शेवटचा प्रश्न, जे 6 खासदार तुम्ही शिंदे गटात गेले त्याच्यातून एकाला मंत्रिपद मिळणार आहे केंद्रामध्ये अशी चर्चा आहे, आपलं आहे त्याच्यात? नाही, आम्ही 6 खासदारांनी त्यांना बिनशर्त त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आम्ही कोणत्या मंत्रिपदाची कोणती अट टाकून त्यांच्यासोबत गेलेलं नाही, परंतु जिथं विकासात्मक कामाच्या बाबतीत प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे या अटीवरच गेलो. कोणत्याही खासदारांनी कधी मंत्र्याची, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री किंवा महामंडळ किंवा बाकीच्या गोष्टी कधी काही मागितलेल्या नाही. हे होते खासदार संजय देशमुख ज्यांनी ABP माझाशी संवाद साधला. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, यवतमाळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.